मिंधे बाळंत झालेत. त्यांनी 6 गद्दारांना जन्म दिलाय. संजय राऊत यांनी टीका करताना टोक गाठलं. ठाकरेंच्या 6 खासदारांनी त्यांची साथ सोडून शिंदेच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर संजय राऊतांनी सातत्याने त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. आताही त्यांनी अशाच प्रकारची जहरी टीका केल्याचं दिसत आहे. मिंधे बाळंत झाले असून त्यांना 6 गद्दारांना त्यांनी जन्म दिलाय अशा शब्दात संजय राऊतांनी समाचार घेतलाय. पुढे जाऊन त्यांचं सिझरिंग करावं लागेल अशा शब्दात राऊतांनी तोंडसुख घेतलंय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांनी त्यांना जय महाराष्ट्र करत शिंदे गटाची वाट धरली आहे. यामध्ये संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील, नागेश पाटील आष्टीकर आणि ओमराजे निंबाळकर यांचा त्यामध्ये समावेश आहे. ही गोष्ट ठाकरेंच्या शिवसेनेला चांगली जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. शिंदेसोबत गेलेले 6 खासदार मुंबईत परतलेले असून त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी म्हटले की मिंधे बाळंत झाले आहेत आणि त्यांनी 6 गद्दारांना जन्म दिला आहे. ऑपरेशन सक्सेस झालेलं आहे. त्यांची बॉडी सुस्थितीत आहे असं नाही. पुढे त्यांना सिझेरियन करावं लागेल. पुढे बोलताना राऊत म्हणाले की हा एक विक्रम आहे. केनियामध्ये एका महिलेला 5 मुलं झाली. इथे 6 गद्दार जन्माला आलेले आहेत. संजय राऊतांच्या या टीकेवर आता शिंदेच्या शिवसेनेतून काय प्रत्युत्तर दिलं जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यांची अजिबात मनधरणी कोणी केली नाही. त्यांना वस्तुस्थिती आणि परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी त्यांचे मित्र कैलास पाटील त्यांना भेटले. त्यांच्याबरोबर वरुण देसाई होते. लक्षात घ्या, शिंदे गटामध्ये गेल्यामुळे त्यांच्या वडिलांच्या आत्म्याला शांतता मिळणार असेल. 20 वर्षापूर्वी ज्यांची हत्या झाली, शिंदे गटामध्ये गेल्यामुळे त्यांच्या वडिलांचा आत्मा जो समाधीमध्ये आहे बरं का, तो त्यांना आशीर्वाद देणार असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. आता ज्यांनी ओम निंबाळकरांनी ज्यांच्यावरती आरोप केले ते त्याच आघाडीमध्ये आहेत ना, युतीमध्ये, आणि त्या मांडीला लावून बसतील. हा निर्लज्जपणाचा कळस आहे आणि स्वार्थाचं शिखर आहे. या लोकांनी ओमच्या वतीनं कोणी पैसे घेतले, पहिले 15 कोटी, ही सगळी माहिती उद्धव ठाकरेंना. कुठे कुठे कसे कसे पैशाचे व्यवहार झाले. विकास 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 जो आपण म्हणतो, विकासासाठी गेलो. मराठवाड्याचा काय विकास भाजपने केला आणि तुम्ही काय करणार आहात? मराठवाड्याचा विकास हा भारतीय जनता पक्ष सरकार आहे ना, त्यांनी करायला पाहिजे ना. असा काय विकास केला? विकास हा मतदारसंघाचा होत नाही फक्त सरकारकडून, विकास हा प्रांताचा आणि प्रदेशाचा होतो. काय लातूरचा विकास गेला? लातूरचा विकास विलासराव देशमुखांनी केला. धाराशिवमध्ये जे काही आज तुम्हाला दिसत आहेत गोष्टी, त्या एकतर शिवसेनेचं राज्य असताना, युतीचं राज्य असताना झालेला विकास आहे. साखर कारखाने उभे करणं म्हणजे विकास नाही. सर्वत्र जो विकास आहे हा सामुदायिक विकास होतो. खासदारांना वाटत असेल की आम्हाला 100 कोटी मिळाल्यामुळे विकास झाला, म्हणजे व्यक्तिगत, असं नाही आहे. राऊसाहेब, काल 2 प्रतिक्रिया आल्या फडणवीसांच्या आणि शिंदेच्या. फडणवीस असं म्हणतायत की ओसाड गावची पाटीलकी सोडून उद्धव ठाकरे काय करणार? बघा, ते खोटं बोलतायत. नंबर 1, ते शिंद्यांच्या तोंडावर बोलतात, पाठीमागे काय बोलतात ते आम्हाला माहिती. ते दाखवतात की शिंद्यांमध्ये आणि माझ्यामध्ये जसं काही नाही आहे. शिंद्यांनी पूर्ण सुपारी घेतलेली आहे फडणवीसांना आडवा करण्याची, आणि त्यांना अमित शहांचा पाठिंबा आहे. शिंद्यांना देवेंद्र फडणवीस